सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी मी खिडकी उघडते, कारण रात्रीचा अंधार सरून दिवसाची छान सुरुवात होते. सूर्यप्रकाश बघितल्यानंतर खूप छान वाटतं असं सूर्यप्रकाश सकाळचं उठल्यानंतर बघितल्यावर, त्यामुळे मग ते सवयच पडलेली आहे. तर त्यानंतर मी सर्वात आधी गरम पाणी जे घेते, तर ते जे चिया सीड्स आहेत ते भिजत घालते आणि त्यानंतर मग कणिक मळायला घेते. कणिक मी आधी मळून ठेवते, म्हणजे बाकीचं सगळं आवरेपर्यंत कणिक छान भिजते. चपात्या करून घेते आणि बाकीचा स्वयंपाक जो आहे तो सगळं आवरून घेते. आणि सकाळचं जे कच्चं दूध असतं ना, तर त्याचा मला चहा जो आहे ना, आकडी दुधाचा चहा जो आहे तो खूप जास्त आवडतो, कारण चहा खूप छान असा दाट होतो. त्यानंतर किचन वाटा सगळा क्लीन करून घेतला, भांडी घासून घेतली आणि मुलांचे डबेसुद्धा भरून घेतले. माझा डबा भरून घेतला, मुलं शाळेला गेली आणि बाकी सगळं किचन वाटा सगळं क्लीन करून घेतलं, सगळी घरातली कामं आवरली आणि त्यानंतर माझ्या कॉलेजला निघाली. तर आज आम्हाला लाईव्ह स्केचेस करायला सांगितली होती, तर ही अशी स्केचेस काही आहेत. तर ही रॉ स्केचेस आहेत, अगदी 10 ते 15 मिनटात आम्हाला काढायची होती, त्यामुळे एवढी परफेक्ट नाही झालेत. संध्याकाळी निघाल्यानंतर छान असं वातावरण झालं होतं पावसाचं आणि आमच्या कॉलेजमध्ये ना आजूबाजू इतकी झाडी आहे ना, खूप छान वाटतं. पूर्ण असं निसर्गाच्या सान्निध्यामध्ये कॉलेज आहे, खूप सुंदर कॉलेज आहे. घरी आले त्यानंतर आलेल्या आधी चहा मला लागतो इतक्या थंडीमध्ये. आधी चहा घेतला की मग छान अशी एनर्जी येते बाकीच्या कामाला. आज घरी यायला खूप उशीर झाला होता, त्यामुळे म्हटलं की आज मला कंटाळासुद्धा आला चालून, कारण चालत यावं लागतं, बसची टायमिंग नसते त्यामुळे. म्हणून म्हटलं की छान अशी डाळ खिचडी करूयात, बाकीचं काही करायला नको. आणि मुलांनासुद्धा खूप आवडली. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.